सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश अरबावे @एक्सप्लोर ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर आजरा तालुक्यातील भैरेवाडी येथील हरी महादेव मंदिरास भेट देण्यासाठी जात आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन। मित्रांनो, मी आता भैरेवाडी या गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी असलेल्या प्राचीन ऐतिहासिक हरी महादेव मंदिराला भेट देणार आहे। मित्रांनो, हा समोरचा जो रस्ता आहे तो गडिंग्लज कडे जातो। पूर्वेकडचा जो रस्ता आहे तो निप्पाणी तवंदी घाटात जातो आणि हा जो पश्चिमेकडे जाणारा जो रस्ता आहे हा आंबोली आणि गोव्याला जातो। तर मित्रांनो, आम्ही आमच्या मित्रासोबत आता खडी महादेवाच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत। मित्रांनो, हा सततचा रहदारीचा रस्ता आहे। तवनदी घाटापासून हा सगळा आंबोली आणि गोव्याकडे जाणारा रस्ता आहे। मित्रांनो, मी आता खडी महादेवकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा आता नवीन कमान बसवलेला आहे। मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही कमान पाहतात आणि या कमानीतूनच मी आता महादेवाच्या दर्शनाला निघालेलो आहे। मित्रांनो, अशा पद्धतीचा हा रस्ता आहे। हा संपूर्ण भाग खडकाळ आहे। खडकाळ भागातच आणि डोंगर माथ्यावर हे मंदिर आहे। खडकापासूनच हे शिवलिंग, नैसर्गिक शिवलिंग, स्वयंभू शिवलिंग निर्माण झालं असल्या कारणानं याला खडी महादेव असं म्हणतात। मी या ठिकाणी मोटरसायकलवरून प्रवास करत आहे। या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक वनराई दिसून येते आणि या भागामध्ये अनेक नमुन्याचे वृक्ष जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात। मित्रांनो, हा भाग पूर्णतः जंगल स्वरूपाचा आहे। हे आपण या ठिकाणी पाहतात। या ठिकाणी आपल्याला अनेक दुर्मिळ वनस्पती आढळून येतात। विविध नमुन्याचे वनस्पती वृक्ष आहेत आणि आता आम्ही या महादेव मंदिराजवळ आलेलो आहे आणि याचा हा विस्तीर्ण पठार आहे। हे आपण या ठिकाणी पाहतात। या महादेवाच्या मंदिराच्या परिसरात आम्ही आता आलेलो आहे। आम्ही या स्थळापर्यंत आता येऊन पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी या महादेवाचं आम्ही दर्शन घेणार आहोत। हा मंदिराचा परिसर अतिशय विस्तीर्ण आहे। हे आपण या ठिकाणी पाहतात। प्रथमतः आम्ही या मंदिराच्या दर्शनासाठी आता जाणार आहोत। हे मंदिर हेमाडपंथी आहे आणि याचा मागचा भाग आपल्याला दिसून येत आहे। मित्रांनो, मंदिराच्या मागच्या बाजूला तिथं बोर मारण्यात आलेला आहे आणि या पाण्याचा वापर या ठिकाणी अखंडित केला जातो। या ठिकाणी आपल्याला अनेक वनस्पती आपल्याला दिसून येतात। त्यापैकी एक अंजीर वनस्पती आपल्याला दिसून येत आहे। किंबहुना पावसाळ्यामध्ये याचं रोपण होणार आहे। त्या पद्धतीनं फरशा वगैरे बसवून आणि त्याचबरोबर वरच्या बाजूला पत्र्याचं शेड मारून हा परिसर विस्तीर्ण करण्यात आलेला आहे।
मंदिराच्या मागच्या बाजूला शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे मंदिराचं ऑफिस आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याची टाकी बसवण्यात आलेली आहे आणि पिण्यासाठी आणि हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे खडीचा महादेव मंदिर आहे आणि याला खडीचा महादेव असं म्हटलं जातं. या पाठीमागचं कारण असं आहे, हे संपूर्ण खडकाळ भाग आहे आणि या खडकाळ भागातील खड्यापासूनच हे स्वयंभू शिवलिंग तयार झालेलं आहे. हे पूर्णतः नैसर्गिक आहे, हे कुणी बनवलेलं नाही. मंदिरात प्रवेश करत असताना आपल्याला ही प्राचीन दीपमाळ दिसून येते. हे पूर्णतः दगडी स्वरूपाचे आहे आणि याचा हा दगडी चौतारा अतिशय सुंदर आहे. बाजूलाच आपल्याला त्रिशूलाचं दर्शन आहे आणि त्याचबरोबर तुळशी वृंदावनाचं दर्शन आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला 2 छोटी मंदिरं दिसून येतात आणि या ठिकाणी स्वयंभू कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. त्याचबरोबर वीर हनुमानाचं या ठिकाणी मंदिर आहे. कार्तिक स्वामी आणि वीर हनुमानाचं दर्शन होणार आहे. या ठिकाणी ही कार्तिक स्वामींची प्राचीन मूर्ती आहे, हे आपण पाहत आहात आणि आपल्याला या ठिकाणी सुंदर असं दर्शन होत आहे. ही वीर हनुमानाची मूर्ती आहे. अतिशय सुंदर असं दर्शन आपल्याला हनुमानाचं होत आहे. हा मंदिरासमोरचा सभा मंडप आहे, हे आपण पाहतात आणि या ठिकाणी आपल्याला पंचकडीचा शंभू महादेव स्वयंभू देवस्थान असं लिहिलेलं दिसत आहे. मंदिरासमोर अशा पद्धतीचे घंटे आहेत. मित्रांनो, मूळ मंदिर हे पूर्णतः दगडी स्वरूपाचं आहे आणि ह्याचं बांधकाम हे आपण पाहतात. मुख्य मंदिराची ही चौकट म्हणजे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबवर आपल्याला गणपतीचं दर्शन आहे. त्याचा प्रवेशद्वार हा अतिशय छोटा आहे, पूर्णतः दगडी स्वरूपाचा आहे आणि मी आता आतमध्ये प्रवेश करत आहे. आतल्या बाजूला अशा पद्धतीच्या या 2 घंट्या आपल्याला आढळून येतात. मंदिरातल्या सभा मंडपाच्या आतला मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोरचा हा सभा मंडप आहे आणि पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी कासवाचं दर्शन होत आहे आणि समोरच्या बाजूला जोड नंदीचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे. महादेवासमोरचा हा नंदी अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. त्यावर विविध आभूषणं म्हणजे घंट्या आपल्याला कोरण्यात आलेल्या दिसून येतात. ठिकाणी प्रथमतः आपल्याला गणपतीचं दर्शन आहे. मित्रांनो, हा मंदिराचा पूर्वीचा गाभारा आहे आणि आतमध्ये आपल्याला हे सध्यामध्ये प्रतिष्ठापन केलेलं शिवलिंग दिसत आहे, परंतु याच्या खाली पूर्वीचं शिवलिंग हे आहे तसं आहे, त्याचं जतन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातली माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत. हे नर्मदा नदीतनं हे तिकडं मागवून घेतलेलं आहे आणि पितळाचं खाली स्वयंभू मूर्ती आहेत. ते शिवलिंगच्या वरती लिंग जे पुजलेलं आहे आता सध्या पुजलेलं आहे. हे फक्त लोक काय करायले, आमचे दही दूध असं तूप काहीतरी वता राहिले, त्याची घाण हे होईना निघना, त्यासाठी स्वयंभू मूर्तीला हे होई नाही म्हणून त्यासाठी आम्ही शिवलिंगचं हे पत्र्याचं पितळेचं तयार करून लिंग तयार करून बसवलेलं आहे. मित्रांनो, मंदिराचं मुख्य गाभाऱ्याचं बांधकाम हे पूर्णतः हेमाडपंथी स्वरूपाचं आहे, हे आपण या ठिकाणी पाहता. त्याचं काम चालू आहे.
जरा देऊन हे पाठीमागे जे मूर्त्या पुजलेल्या आहेत ते शंकर पार्वती गणपतीचं आहे. हर हर महादेव. मित्रांनो, मंदिर परिसरात आपल्याला अनेक वृक्ष दिसतात. यामध्ये नवीन वृक्षारोपण केलेलं देखील हा परिसर आपल्याला दिसून येतो. हा पूर्ण परिसर हा ट्रॅकिंगचा परिसर आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कर्नाटकातला भाग दिसत आहे आणि पवनचिक्क्या वगैरे दिसत आहेत या गडावर. परिसरातून अशा अनेक डोंगर रांगा दिसतात आणि खालच्या बाजूला ही आपल्याला विस्तीर्ण दरी दिसून येते. या डोंगरावर आपल्याला अनेक मोठमोठी दगड धोंडे आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, समोरच्या बाजूला हा रासाईचा डोंगर आहे आणि त्याचबरोबर पुढच्या बाजूला हरगापूर गड परिसर आहे आणि खालच्या बाजूला बहेरीवाडी गाव परिसर हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि खालच्या बाजूला आपल्याला जो पांढरा पट्टा दिसत आहे तो सौर ऊर्जेचा प्रकल्प आहे. वरच्या बाजूला हा परिसर असल्या कारणाने आपल्याला येथून अतिशय सुंदररित्या निसर्ग निहाळता येतो. मित्रांनो, खडी महादेव मंदिर परिसरात असलेल्या स्वामी ब्रह्मानंद गिरी महाराज यांच्या मठाकडे आम्ही आता निघत आहोत. या मठाचं सध्या बांधकाम चालू आहे आणि या मठासाठीची जागा या खडी महादेव मंदिराचे पुजारी यांनी महाराजांना दिलेली आहे आणि मठाचं बांधकाम ते आता अशा पद्धतीनं सुरू आहे. मित्रांनो, खडी महादेव मंदिराच्या खालच्या बाजूला या ठिकाणी स्वामी ब्रह्मानंदगिरी महाराज कवटेगुलंग यांचं मठाचं कार्य चालू आहे आणि या संदर्भातली माहिती आम्ही स्वामीजींच्याकडून जाणून घेतली. पंचकडीचा महादेव श्री क्षेत्र बहिरेवाडी या ठिकाणी स्वयंभू देवस्थान आहे. त्याच्यात पायथ्याशी आम्ही आमचा मठ निर्माण करण्याचं कार्य चालू केलेलं आहे. हा मठ स्वामींच्या आदेशानुसार, श्री स्वामी समर्थ यांच्या आदेशानुसार हे स्थान निवडलं आहे. या ठिकाणी माझ्या पश्चात याच ठिकाणी समाधी व्हावी माझी, असा संकल्प आहे. या ठिकाणी आपल्याला गोखूर मंदिराचं दर्शन होत आहे. या ठिकाणी नैसर्गिक नंदीच्या पायाच्या छटा म्हणजे गोखूर या ठिकाणी दिसून येत आहे. मित्रांनो, पंचखडी आणि खडीचा महादेव मंदिर परिसर या ठिकाणी असलेले जी मंदिर आहेत त्यांचे पुजारी दर्याप्पा रामगोंडा पाटील आम्हाला या ठिकाणी भेटले आणि त्यांच्याकडून या परिसराची आम्ही माहिती जाणून घेतलो. तर मित्रांनो, या संदर्भातली माहिती अशी आहे. पंचकडी महादेव हे बहिरेवाडी ग्रामस्थांच्या ह्याच्यावरती आहे. पंचकडी महादेव हे 5 ठिकाणी महादेवाच्या पिंड्या आहेत. एक खडी महादेव, बसवानखोर, वडरगे रस्त्याला एक, झरी जांबा आणि हे गायमुख, असं 5 खडी महादेव असं म्हणतात त्याला.
आणि पांडव काळाच्या आधीपासून म्हणतात, आम्हाला आता काय तेवढी पूर्वीची काय माहीत नाही, पण पंचकडी महादेव हा पंचक्रोशीतला एक स्वयंभू मूर्ती आहे. आणि इथं भरपूर हे आहेत, डेव्हलपमेंट व्हायला आता सध्या. आणि आता बऱ्यापैकी भक्त लोक येतात महादेवाला. आता रस्ता केलेला आहे, आधी जुना रस्ता नव्हता. एक 4 वर्षा पाठीमागल्यापासून गाडी, मोटरसायकल्या, गाड्या मोठ्या 4 चाकी 20 चाकी येतात. मित्रांनो, आपल्याला समोर हा हायवे दिसत आहे. मित्रांनो, हा जो रस्ता दिसत आहे, हा रस्ता पुढे जाऊन पुणे बेंगलोर नॅशनल हायवेला जाऊन मिळतो. आणि या ठिकाणी येऊन आपल्याला खालच्या बाजूला वडरगेचा परिसर, गडिंगलाचा परिसर, कडगाव, करंबळी आणि आजऱ्याचा परिसर दिसून येतो. मित्रांनो, गडिंगलज, आजरा आणि चंदगड या परिसरात अनेक महादेवाचे देवस्थान आहेत. आणि आजऱ्याला रवळनाथाचं देवस्थान आहे, त्याचबरोबर चंदगडला रवळनाथाचं देवस्थान आहे, आणि गडिंगलजला काळभैरवाचं देवस्थान आहे. आणि या ठिकाणी पंचकडी म्हणजे महादेवाचं देवस्थान आहे. हे संपूर्ण महादेवाचे देवस्थान आहेत. हे महादेवाचे देवस्थान आपल्याला गडिंगला, आजरा, चंदगड या परिसरात आढळून येतात. समोरच्या बाजूला आपल्याला सामानगडाचं दर्शन देखील या ठिकाणी होत आहे. खडी महादेव परिसरातून आपल्याला आंबेहोळ प्रकल्पाचं या ठिकाणी दर्शन होत आहे. समोरच्या बाजूला उत्तूरगावचं देखील या ठिकाणी दर्शन होत आहे. मित्रांनो, या परिसरात अनेक महादेवाचे पिंड नैसर्गिकरित्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यापैकी या खडकावर असलेलं हे स्वयंभू पिंड आपल्याला दिसत येत आहे. मित्रांनो, या परिसरात आपल्याला अनेक वृक्ष, जुने वृक्ष दिसून येतात. आणि त्यापैकीच हे एक पिंपळाचं वृक्ष आहे. आणि त्यावर हा भगवाध्वज लावण्यात आलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी मंदिर आहे हे लोकांना सहजतेने ओळखून यावं. मित्रांनो, या मंदिराचा परिसर 9 एकराचा आहे. या ठिकाणी शेती करणारे आता कोण नसल्या कारणानं या ठिकाणी निलगिरी लावण्यात आलेली आहे. आणि या परिसराचा आकार हा शिवलिंगासारखा आहे, असे या मंदिराच्या पुजारीने आम्हाला माहिती दिली. मित्रांनो, या मंदिर परिसरात आपल्याला जुन्या समाध्या ह्या दिसून येतात. मित्रांनो, या ठिकाणी या मंदिर परिसरात जुनी मारुतीची एक मूर्ती दिसून येते. आणि या संदर्भाची माहिती अशी आहे, जुन्या पूर्वीच्या लोकांनी मारुतीची मूर्ती स्थापन केलेली होती. तिथं ती स्थापन केल्यानंतर आता ती भंगल्यामुळं आम्ही दुसरी काढून बसवली आणि ही बाजूला तिथे रिकामी ठेवलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी मुक्तानंद महाराज यांचं ध्यानस्थान आहे, हे आपण या ठिकाणी पाहतात. रायगिरी महाराज हे एक्केवाडीचे होते. हे साधनेसाठी 20 वर्षाच्या पाठीमागे येते आणि इथं बसत होते. हे त्यांचा फोटो आहे इथं. त्यांनी हे केलेलं आहे, मंदिर बारकं बांधलेलं आहे. मित्रांनो, पंचकडीचा शंभू महादेव स्वयंभू देवस्थान या ठिकाणी श्री क्षेत्र खडी महादेव चॅरिटेबल ट्रस्ट भैरेवाडी हे ट्रस्ट बनवण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भाची माहिती येथील पुजारी मला देत आहेत. हे ट्रस्ट करून 3 वर्ष झालेलं आहे. हे ब्रह्मानंद गिरीजी महाराज आहेत. त्यांचा एक संकल्पना आहे की भविष्यात असे एक मंदिर व्हावं, असं त्यांनी आराखडा काढून त्याचे नकाशा तयार करून लावलेला आहे. 5 वर्षाच्या पाठीमागनं आल्यापासून लाईट आलेली आहे. खडी महादेवला रस्ता झालेला आहे. परत बाजूला 2 खोल्या बांधलेल्या आहेत. असं बरेच तिने आल्यावर बोर एक मारलाय, 4 फूट पाणी लागले त्याला. तिने आल्यानंतर भरपूर डेव्हलपमेंट आम्ही केलेलं आहे. तिने इथं खाली आमच्या शेतातून जागा इथं दिला नाही, त्यामुळे आमच्या शेतात एक 20 गुंठ जागा मी त्यांना दान म्हणून दिलेला आहे. तिने आता तिथं मठ बांधायचं चालू आहे. मित्रांनो, पंचकडी महादेव मंदिरात हे उत्सव कुठल्या पद्धतीचे होत असतात या संदर्भातली माहिती मला या मंदिराच्या पुजारीने दिली. हे अमावस्याला बी लोक फार द्यायला येतात. अमावस्याला, पौर्णिमाला आणि श्रावणात 4 सोमवारला भरपूर लोक येतात. 3ऱ्या सोमवारी महाप्रसाद आमच्याकडे असतो. त्याच्यानंतर महाशिवरात्र यात्रा मोठी भरते आणि द्वादशीला पालखी आमच्या गावातून इकडं महादेवाच्या खडीला वर येते.
आणि त्या दिवशी मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम आमच्याकडे असतो इथे पारंपरिक पद्धत. शिवाय ओम नमः शिवाय. मित्रांनो, आम्ही या ठिकाणी आता ओंकार जप करणार आहे. ओम नमः शिवाय. 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 ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति. मित्रांनो, महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर तालुका आजरा या ठिकाणी बहिरेवाडी हे गाव आहे आणि या गावातच हे खडी महादेव मंदिर आहे. हे डोंगर रांग आहे, महादेवाचं डोंगर रांग असं याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही तुमच्या कोणत्याही वाहनाने येऊ शकता. आता या ठिकाणी रस्ता करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर याला जवळचे एअरपोर्ट हे बेळगाव आणि कोल्हापूर आहेत. त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन हे बेळगाव आणि कोल्हापूर आहेत. त्याचबरोबर गडिंग्लजपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. पुन्हा बेंगलोर नॅशनल हायवेपासून आतल्या बाजूला वळल्यानंतर जो गोव्याकडे रस्ता जातो तो उत्तूरच्या अलीकडे बहिरेवाडी हे गाव आहे आणि या ठिकाणीहून तुम्ही सहजतेने या ठिकाणी येऊ शकता. त्याचबरोबर आपल्या खाण्यापिण्याची सोय चांगल्या प्रकारे नेपाळी त्याचबरोबर गडिंगमध्ये होऊ शकते. तर मित्रांनो, हे एक नैसर्गिक ठिकाण आहे, त्याचबरोबर ऐतिहासिक आहे. आणि या ठिकाणी तुम्ही येऊन या नैसर्गिक आनंदाचा तुम्ही देखील लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर आपलं मन प्रसन्न आणि उत्तेजित करण्यासाठी हे एक स्थान अतिशय सुंदर आहे. याचा तुम्ही या ठिकाणी येऊनच अनुभव घेऊ शकताय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.